नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल आणि तुम्ही पाहत आहात नोकरी अपडेट्स विथ कोमल. तर अग्निपंख स्कॉलरशिप 2026 याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. ज्यांनी हा फॉर्म भरला नाही त्यांनी भरून घ्यावा आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या की फॉर्म तर भरला पण आता पुढे काय. तर याची आम्ही तयारी कशी करावी जेणेकरून या स्कॉलरशिपपर्यंत पोहोचू. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला परीक्षा कधी असते, यासाठी कोणकोणते विषय असतात याविषयी माहिती सांगणार आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर यासाठी पात्र कोण असणार आहे? 1ली ते 10वी विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत. ज्यांचे कोणतेही मीडियम असेल असे सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. फक्त जे यावर्षी 10वीला आहेत ते यासाठी फॉर्म भरू शकत नाहीत आणि यासाठी 2 पेपर असणार आहेत. पेपर 1 साठी फीज जी आहे 1ली ते 4थीसाठी 385 आहे आणि 5वी ते 10वीसाठी 485 आहे आणि यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियलसुद्धा मिळणार आहे. त्यानंतर पेपर 2 यासाठी 1ली ते 10वी यासाठी सर्वांना 185 रुपये फीस असणार आहे आणि लेट फीस 100 रुपये या ठिकाणी असणार आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचे 2 पेपर असणार आहेत. फर्स्ट फेज आणि सेकंड फेजमध्ये हे पेपर कंडक्ट केले जाणार आहेत. तर पेपर 1 जो आहे याचे हॉल तिकीट तुम्हाला 15 मार्च 2026 या दिवशी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर याची एक्झाम होणार आहे 24 जानेवारी 2027 या दिवशी आणि याचा रिझल्ट तुम्हाला कधी मिळणार आहे 15 मार्च 2027ला. आणि फर्स्ट फेजमध्ये जे मेरिटमध्ये विद्यार्थी आलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांचे सेकंड फेज होणार आहे आणि सेकंड फेजसाठी सुद्धा या ठिकाणी ॲप्लिकेशन भरावयाचं आहे आणि ॲप्लिकेशन भरण्याची तारीख आहे 15 मार्च 2027. याची एक्झाम असणार आहे 18 एप्रिल 2027ला आणि याचा रिझल्ट येणार आहे 1 मे 2027 आणि फायनल जे सिलेक्शन आहे ते सेकंड फेजच्या मार्क्सवरच अवलंबून आहे. एक्झाम पेपर स्ट्रक्चर कसा असणार आहे? तर यासाठी तुमचे पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहेत. पेपर 1 हा ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे. MCQ प्रकारचा असणार आहे. यामध्ये मॅथेमॅटिक्स, रिझनिंग, इंग्लिश, GK, मराठी हा जो विषय आहे तो स्टेट बोर्डचा असणार आहे आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळणार आहेत मेरिटवर आधारित त्यांचं पेपर 2 साठी सिलेक्शन होणार आहे. आणि पेपर 2 मध्ये तुमचं जे चालू वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि त्यासोबतच ॲप्टिट्यूड टेस्ट यावर आधारित हा पेपर घेतला जाणार आहे. यामध्ये सुद्धा मॅथेमॅटिक्स, अप्लाइड ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश, जनरल नॉलेज, मराठी स्टेट बोर्डची असणार आहे. प्लस तुमचा चालू वर्षाचा अभ्यासक्रम यावर आधारित हा पेपर घेतला जाणार आहे आणि तुमचे जे फायनल सिलेक्शन आहे हे पेपर 2 वर आधारितच असणार आहे. जे विद्यार्थी क्लास 1st to 3rd साठी पेपर देणार आहेत अशा विद्यार्थ्यांचा पेपर 1 व 2 हा जो पेपर आहे तो फक्त एक्झाम गाईड यावरच आधारित असणार आहे आणि क्लास 4th to 10 यांचा जो पेपर आहे तो एक्झाम गाईड बुक प्लस स्कूल सिलेबसवर आधारित असणार आहे. तर 9वी आणि 10वीसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तुमच्या 4 चुकीच्या उत्तरासाठी तुमच्या एका बरोबर प्रश्नाचे गुण मायनस केले जाणार आहेत. तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो पेपर 2 या मार्क्सवर आधारित असणार आहे. यामध्ये जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इक्वल मार्क्स पडले तर त्या ठिकाणी पेपर 1 चे मार्क्स कन्सिडर केले जाणार आहेत. जरी याच्यामध्ये मार्क्स सेम होत असतील तर शेवटी त्यांचा 10 मार्क्सचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. हा जो डिसिजन आहे तो अग्निपंख स्कॉलरशिप एक्झाम कमिटी यांच्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.